माग अजिबात हटू नगस. ये गप्प बसा. उपरी आहेस तू, उपरी आहेस या घरामध्ये. या घरातल्या भानगडीमध्ये पडायचं नाही. चल ठीक आहे आतमध्ये. सासूबाई हात जोडू का मी आता? नका ना बोलू, जा तुम्ही तुमच्या खोलीत. मी नाही उपरी, तुझी प्रतिष्ठा उपरी आहे आणि तिला तुझ्या लेकानी छेद दिलाय. अरे एका गरीब अशिक्षित संबळ वादकाच्या मुलीशी तुझ्या मुलाचं लग्न होतंय. अरे ह्या विचारानं तुझं दुःख डोंगरा एवढं झालंय. अरे तुझ्या अहंकाराचा भुगा 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 झालाय. अहो थांबा, मी बोलते. थांबा थांबा, ऐका माझं. थांबा. सासूबाई काय बोलताय तुम्ही? समाजाची तुम्हाला नसले तरी आम्हाला काळजी आहे. घरकाम करणाऱ्या मुलीला कशी सून म्हणून स्वीकारू मी? आगीत तेल नका ओतू, निदान परिणामाचा तरी विचार करा. अगं होऊन होऊन काय होईल? मला या घराबाहेर हाकलतील, नाहीतर माझा जीव घेतील. जीव तर जाणारच, पण तो मुक्ताचा. या घरामध्ये जर मुक्ता परत आली तर ती मरणार हे निश्चित. आणि तिच्या मरणाचं कोणीही दुःख व्यक्त करायचं नाही. हा आधीच सांगून ठेवतोय मी, त्याचे परिणाम फार भयानक होतील. मी तर आनंद साजरा करणार, मिठाई वाटणार, तिच्या मृत्यूचा आनंद साजरा करणार मी, सोहळा साजरा करणार मी. देऊन टाका तिचे पैसे. कांता शेठ, तुझे सगळे पैसे ठरलेल्या येळेत याजा सकट परत दिलेत. आता रुपयाचं पण देणं शिल्लक नाहीये असं लिहून घे त्या वकिलाकडनं. आम्ही शिकलेलो नसलो तरी व्यवहार कळतो आम्हाला. आणि लक्षात ठेव, खऱ्यासोबत देव असतो, खोट्यासोबत त्याचं वाईट नशीब.
भक्ती, हा घाणेरडा माणूस तुझ्या आयुष्यात येऊ नये म्हणून 9 दिवस जीवाचं रान केलं आम्ही, आणि तू निर्लज्जासारखी यासोबत लग्न करायचा हट्ट करत बसलीस. मेंदूला बुरशी लागली की काय तुया? तुला या माणसाकडचं पैसा, सोनं नाणं हे सगळं दिसलं, त्यानंतरच तुझं मरण आणि सरण नाही दिसलं. बोल भक्ती. मुक्ता, माय पैसे दिले म्हणून लय हवा नको करू, आणि भक्तीला तर काहीच सांगू नको. जमल्यास मायाच्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माय कर्ज फेडलं म्हणून तुमची परिस्थिती बदलणार आहे का? हा? हे, तुम्हाला काय लॉटरी लागलेली नाहीये. खायचे आणि जगण्याचे वांदे जैसे तेच राहणार आहेत. हा. काय भक्ती, तू खरं की नाही? खरंच हा सारंग या मुक्ताला घरात घेऊन आला तर ही म्हातारी सगळे दागिने त्या मुक्ताला देऊन टाकणार. मला फुटका दागिना सुद्धा मिळणार नाही. ही म्हातारी काही डोक्यात पडली की काय? नाही, तसं नाही हो. अहो, युवराज रक्ताचा नातू असून सुद्धा त्याची बाजू घ्यायची सोडून ही आजी त्या सारंगवर जीव लावत बसली. हो, पण तोही तिला तसाच जीव लावतो. नाहीतर तुमचा तो दिवट्या दादांची बाजू घेऊन जाता येता त्या आजीला हे करत असतो, अपमान. कारण त्याला दूरदृष्टी आहे ना, म्हणून. अगदी बरोबर मार्गावर चाललाय माझा लेक. सारंगवरचा दादांचा राग वाढत चाललाय, आणि एकीकडे राव दादांचा विश्वास माझा युवराज जिंकतोय. आणि या म्हातारीनं सगळा बट्ट्याबोळ करून टाकला. काय? त्या सारंगला त्या मुक्ताच्या मागे पाठवलं. मूर्खासारखी त्यांच्या प्रेमाला हवा देते ही म्हातारी. आता मुक्ता या घरात येणार आणि माझ्या वाटणीचे सगळे दागिने तिला देणारी म्हातारी. अगं, उलट ह्याबद्दल तिचं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे आईनं त्यांच्या प्रेमाला हवा दिली नसती तर सारंग दादांच्या ह्याच्यात नजरेत खाली आला असता का? अय्या, खरंच की